मंडळी, कृत्रिम पाऊस स्वस्त आणि स्वहस्ते या विषयावरती आपल्याला मुलाचं मार्गदर्शन करतायत डॉक्टर राजा मराठे. मराठे साहेब, काळे ढग आकाशात येणं हे काय आपल्या हातात नसतं, पण जेव्हा ते काळे ढग दिसतात तेव्हा प्रत्यक्षात तो पाऊस पडण्यासाठी काय खबरदारी घ्यावी? मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे की काळे ढग दिसतात आणि पाऊस नाही पडत, याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे पर्यावरणाची झालेली हानी आहे आपली. की आपल्या इकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात सगळीकडे जंगलतोड झालेली आहे की जंगलांतर्फे जे नैसर्गिक मीठ पानांमधून जात होतं, जे पूर्वी ढगांना मिळत होतं, ते आता मिळत नाहीये. दुसरी गोष्ट की प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी इतक्या जीपांची संख्या, मोटरसायकलची संख्या, ट्रॅक्टरची संख्या वाढलेली आहे आणि जे प्रदूषण झालेलं आहे त्याच्यातून या पाण्याचे थेंबांचे छिन्नभिन्न तुकडे होतात. म्हणून वरुण यंत्राचा प्रयोग करणं हे मी आग्रहाची आणि कळकळीची शेतकऱ्यांना विनंती करतो की स्वतः हा प्रयोग केला पाहिजे. त्यांनी काळे ढग आले तर बऱ्या, आता बघा, आता हा ऑलरेडी ऑगस्ट महिना संपत आलेला आहे, बरोबर आहे की नाही? 15 ऑगस्ट संपलेला आहे. म्हणजे आपण हे 2 महिने एका प्रकारे फुकटच घालवले. बऱ्याच गावांमध्ये काळे ढग येऊन गेलेले आणि पाऊस नाही गेलाय. तर मी पुढच्या वर्षी तरी लोकांना विनंती करेन. मला अगदी थोडक्यात आपल्या प्रेक्षकांना सगळ्यांना पुन्हा एकदा आपला हा प्रयोग कसा करावा त्याचं जर मार्गदर्शन करावं. आता प्रयोग करायचा कसा, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की साधी म्हणजे अगदी थोडक्यात आपल्याकडे लाकडाची होळी करायची, 2 ते 3 क्विंटल लाकडाची. त्या होळीमध्ये चिकाच्या झाडाच्या फांद्या टाकायच्या आहेत, त्याच्यामध्ये जाडं मीठ टाकायचं आहे, थोडं थोडं मीठ टाकायचं आहे आणि हा प्रयोग वारा कमी असताना आणि आभाळ चांगलं भरून आलेलं असताना करायचा आहे. आणि तो भर होळीचा इकडे तिकडे पसरू नये म्हणून त्याच्या भोवती एक विटाचा कुंड करायचा आहे. हा साधा प्रयोग करायचा आहे. एवढा. मंडळी, तुम्हाला जर हा प्रयोग करायचा असेल, आपल्या गावागावात आपल्या परिसरात जर हा प्रयोग यशस्वीपणे पार पाडायचा असेल तर तुम्हाला डॉक्टर राजा मराठे जरूर मार्गदर्शन करतील. त्याकरता डॉक्टर मराठे साहेबांचा संपर्क क्रमांक आणि त्यांची वेबसाईट तुम्ही जरा टिपून घ्या. डॉक्टर मराठे साहेबांचा जो क्रमांक आहे, संपर्क क्रमांक 9970435740 हा क्रमांक दिलेला आहे. मला वाटतं आपल्या स्क्रीनवरती दिसतो तो. आणि त्यांची वेबसाईट पण आहे वरुणयंत्र.org. या वेबसाईटवर तुम्ही जरूर जा आणि हा प्रयोग कसा करायचा याचं मुलाचं मार्गदर्शन तुम्ही घ्या. मराठे साहेब, अगदी थोडक्यात तुम्ही आपल्या संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अगदी शेवटी काय मार्गदर्शन कराल? महाराष्ट्र शेतकऱ्यांना माझी कळकळीची विनंती आहे की त्यांनी कुठल्याही दुसऱ्या कोणावर अवलंबून असताना स्वतःच्या पायावर उभं राहून वरुण यंत्राचे प्रयोग जेव्हा योग्य परिस्थिती, अनुकूल परिस्थिती जेव्हा करावे आणि दुष्काळी आपला भात होईल याची वाट बघू नये, अशी मी त्यांना सगळ्यांना कळकळीची विनंती करतो. हा प्रयोग त्यांनी राबवावा आणि आपल्याला समृद्ध करून घ्यावं. अगदी मंडळी, प्रत्येकाने हा प्रयोग आपल्या गावात यशस्वीपणे राबवावा, अगदी जरूर राबवावा आणि दुष्काळी संकटावर मात करावी अशी मी सर्वांना मराठे साहेबांच्या वतीने विनंती करतो.